नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बोंबलाची रस्सा भाजी। एकदम तरीदार आणि सोप्या पद्धतीने रस्सा भाजी बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर एक भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथे मी बोंबलाच्या काड्या अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपण चिरून घेतल्यानंतर एक भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे। गरम पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर काय होतं, याचा उग्रवास जो आहे तो संपूर्ण निघून जातो। तर बघा, मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता आपण हे चमच्याने एकत्र करून घेऊया आणि या काड्या स्वच्छ अशा धुवून घेऊया। तर मी इथे कडकडीत असं गरम पाणी करून घेतले आणि याच्यामध्ये ह्या काड्या धुवून घेणार आहेत। जास्त वेळ ठेवायची गरज नाही। आपण एक 2-3 मिनिटं व्यवस्थित अशा चमच्याने याच्यामध्ये ढवळून घेऊया। याचा पूर्णपणे उग्रवास निघून जातो। तर कढई ठेवली गॅसवरती, याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि धुवून घेतलेल्या काड्या आपण याच्यामध्ये सुरुवातीला घालून घेऊया आणि एक 2-3 मिनिटांसाठी तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊया। तर अशा पद्धतीने परतवून घ्यायच्या आणि गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या। एकदम मस्त अशी भाजी तयार होते आणि याचा उग्रवास जो आहे तो संपूर्ण निघून जातो आणि भाजीला सुद्धा चव छान येते। तर बघा, इथे 2-3 मिनिटांसाठी मी काड्या छानपैकी ते तेलामध्ये परतवून घेतलेल्या आहेत। आता ह्या काड्या आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत तरीदार आपण इथे बोंबलाची रस्सा भाजी बनवत आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा। तर आता या कढईमध्ये आपण अजून थोडंसं तेल घालून घेऊया। तर तेल घालून घेतल्यानंतर आपण फोडणी करून घेऊया। तर याच्यामध्ये मी अजून तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे। मी एक 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या ठेचून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही अद्रक आणि लसूणची पेस्ट सुद्धा घालून घेऊ शकता। तर आता हे तेलामध्ये आपण छानपैकी एकत्र करून घेऊया। गॅस कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरती आपण आता हे छानपैकी परतवून घेतलेला आहे। लसणाचा हलकासा कलर बदललेला आहे। याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊया। तर 2 कांदे घेतले, मध्यम आकाराचे, एकदम बारीक चिरून घेतलेत। कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर ग्रेव्ही आपली पटकन तयार होते। कांदा जर आपण मोठ्या साईजमध्ये जर चिरून घेतला तर ग्रेव्ही व्हायला जास्त वेळ लागतो किंवा कांदा मऊसूत होण्यासाठी जास्त वेळ लागतो। त्याच्यासाठी कांदा एकदम बारीक असा चिरून घेतला की पटकन हा कांदा बारीक शिजतो देखील आणि ग्रेव्ही देखील छानपैकी तयार होते। तर बघा, आता कांद्याचा कलर इथे गुलाबी आलेला आहे। आपण आता याच्यामध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर मी इथे छोटे 4 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये घालून घेतलं। खोबऱ्याचा खमंग असा वास येईपर्यंत आपण आता हे कांद्यासोबत परतवून घेऊया। तर छानपैकी एकत्र करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। तर इथे मी टोमॅटो देखील अगदी बारीक असं करून घेतलेला आहे। टोमॅटो, कांदा आणि बारीक सर करून घेतलं तर ग्रेव्ही आपली पटकन होण्यासाठी मदत होते। त्यासाठी टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक असं करून घ्यायचे। तर एकत्र करून घेतल्यानंतर आता टोमॅटो आणि कांदा पटकन मऊसूत होण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। पाव चमचा याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतलेली आहे। धना पावडर घालून घेतली 1.5 चमचा आणि गरम मसाला घालून घेऊया। मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता। तर आता याच्यामध्ये 1 चमचा भरून इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे। सर्व मसाले एकत्र करून घेऊया। गॅस कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती एकत्र करू, म्हणजे हा मसाला अजिबात करपणार नाही। तर चमच्याच्या उलट्या बाजूने आपण छानपैकी असा हा मसाला एकत्र करून घेतला आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे आपली ग्रेव्ही मस्त अशी तयार होते। तर आता हे एकत्र करून घेतलं आहे। आता हे करपू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने झटपट ही बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते आणि चपातीसोबत सुद्धा छान लागते। याच्याबरोबर तुम्ही भात सुद्धा खाऊ शकता। मस्त अशी ही भाजी आपली तयार होते, जास्त वेळ लागत नाही। तर आता बघा, तुम्ही छानपैकी मी एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, एक 3 ते 4 चमचे छोटे आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतले। आता हे छानपैकी आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाल्याला छानपैकी ते तेल सुटलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपण अगदी बारीक घेतलं होतं। तर ग्रेव्ही सुद्धा आपली मस्त तयार होईल। एकसारखा मसाला आपला इथे तयार झालेला आहे। चमच्याच्या उलट्या बाजूने आपण आता हे छानपैकी मॅश करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची, म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते। आता याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली, एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे। आता आपण ज्या काड्या परतवून घेतलेल्या आहेत बोंबलाच्या, त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि एक 2-3 मिनिटांसाठी हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे। मध्यम गॅस ठेवलेला आहे आणि मसाल्यामध्ये बोंबलाच्या काड्या आपण छानपैकी एकत्र करून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर इथे मी साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे भाजी देखील पटकन शिजते आणि भाजीची चव सुद्धा अजिबात बिघडत नाही। तर आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे।
तर मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता एकत्र करून घेऊया आणि भाजी छानपैकी आपण शिजवून घेऊया। तर भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे। अजून मी थोडीशी याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली आहे। मंद गॅसवरती आपण भाजी छानपैकी शिजवून घेतलेली आहे। आणि माझ्याकडे शेंगदाण्याचा भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट होता अगदी बारीक, तर ते 3 चमचे याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता भाजी आपली मस्त घट्टसर अशी तयार झालेली आहे। तरी देखील खूप छान आलेली आहे। तर बोंबलाची रस्सा भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर ह्या पद्धतीने रस्सा भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। बनवायला खूप सोपी आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।